महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्तानं झी 24 तास जेडीएस या संस्थेचा महाराष्ट्राचा महासर्वे, महायुती सरकारच्या कामगिरीचा आढावा संध्याकाळी 7 पासून झी 24 तासवर पहा महाराष्ट्राचा महासर्वे। टीईटी सक्ती विरोधात राज्यातल्या शिक्षकांचा आज शाळा बंद आंदोलन, सर्व शिक्षक संघटना आंदोलनात सहभागी होणार, तर सरकार सकारात्मक असताना आंदोलनाची गरज नाही, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं विधान। राज्यातल्या सर्व बाजार समित्या आज बंद, व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईसह राज्यातील सर्व बाजार समित्या बंद राहणार, सर्वांना समान कायदा करा, व्यापाऱ्यांची मागणी। मतमोजणी लांबणीवर टाकण्याच्या खंडपीठाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान, सर्वोच्च न्यायालयामध्ये आज महत्त्वाची सुनावणी। 15 डिसेंबरच्या आसपास महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता, मनपातल्या दुबार मतदारांसंदर्भात आयोगाच्या बैठकीत चर्चा, दुबार मतदारांची यादी प्रसिद्ध करण्याचे आयोगाचे आदेश। झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीला 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी, पुणे कोर्टामध्ये सुमारे 3 तास युक्तिवाद। डॉक्टर गौरी गरजे आत्महत्या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन, पोलीस उपायुक्तांच्या अध्यक्षतेमध्ये चौकशी होणार, समितीमध्ये 7 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश। रिझर्व्ह बँकेचं पतधोरण आज जाहीर होणार, रेपो रेटमध्ये 0.5% कपात होण्याची शक्यता, रेपो रेटमध्ये कपात झाल्यास तुमचं गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होणार। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन 2 दिवस भारताच्या दौऱ्यावर, दिल्लीमध्ये पालम विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्वागत, आज दुपारी औपचारिक स्वागत केलं जाणार। कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सलग 3ऱ्या दिवशी इंडिगो विमान कंपनीला मोठा फटका, 550 विमान उड्डाणं रद्द, प्रवाशांचे हाल, हजारो प्रवाशांवर विमानतळावर तात्काळ बसण्याची वेळ। कोल्हापूरच्या आंबा घाटात खासगी बसला भीषण अपघात, चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस 100 फूट खोल दरीत कोसळली, 15 प्रवासी जखमी असल्याची माहिती।